गाईज हरवली आहे, मला नाही माहिती ह्या कुठे गेल्यात. एक मिनिट मी फक्त ते तुम्हाला म्हणत होते की आमचं शेकोटी हे कुठे गेलेत. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही हा असा एक रॅन्डम व्लॉग करतोय. ॲक्च्युली आज आहे दीपावली देवांची असती. संध्याकाळी आम्ही गंगेवर पण जाणार आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला थोडंसं स्किन केअर करायचं होतं, पण आम्ही लेट उठलो त्यामुळे नाही झाला. तर आता हा चालला आहे आता 4 वाजले म्हणून क्रिकेटला. नाहीतर मग आता आम्ही थोडंसं स्किन केअर केलं असतं, जे आम्ही ते प्रोडक्ट आणलेलं त्या व्हिडिओसाठी असं करते. ह्याला माहिती आहे ऑलरेडी, ह्याला मी सांगितलं होतं की कोणतं प्रोडक्ट आहे आणि काय करायचं आहे ते, पण हा उगाच फेक करतोय असं सगळं. काय ते पण आहे आमच्यासोबत. ती जागे एकदा सो आम्ही ते करणार होतो, पण आता टाईम नसल्यामुळे आता आम्ही कधी बघू. आता ह्या ब्लॉग कंटिन्यू करू नंतर, कारण की बघू आपण उद्या सुट्टी आहे का तुला? नाही. मग आता बघू आम्ही ते स्किन केअर रुटीन कधी करणार आहे. पण मी संध्याकाळी तुम्हाला ते दाखवेल, जे आम्ही आत्ता चाललो आहे गंगेवर. सगळे किती मस्त सगळे दिव्यांनी सजवलेलं असतं सगळीकडे. मी तुम्हाला सगळं ते दाखवेल तिकडे गेल्यावर. ह्याने घाण केली आहे खूप जास्त, नाहीतर मग आम्ही आत्ता करणार होतो मस्त एकदम रिलॅक्स करून. आणि आम्ही काय आणलं होतं जे शॉपिंगच्या त्या व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं ना, फेस मास्कचे शीट्स, ते सगळे आम्ही लावून मस्त असं चिलमध्ये करणार होतो, पण तो चालला आहे. सो त्यामुळे नाही करत आहे, नंतर करूया. आणि मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर मग नंतरच करायचं होतं, मग आता का म्हटले? हे म्हणण्यासाठी की म्हणजे हे दाखवण्यासाठी की आम्ही परत करू. त्यामुळे म्हणजे हे असं बोलल्यानंतर आणि हे असं टाकल्यानंतर मग मला पण असं वाटतं की नाही हे करायचं आहे, हे राहिलं आहे आपलं. त्यामुळे गाईज आता आम्ही निघालो आहोत, मी आणि मम्मी आहे. वैभवी साईराज नाही आहेत सोबत, बसते गेलेत क्रिकेटला. फुल घाईमध्ये निघतोय आम्ही, फालतू सारखं पळतोय. बघा तर आता आम्ही जातोय, तुम्हाला दाखवते. पहिले आम्ही आत्ता कपालेश्वरला चाललोय आणि मग त्याच्यानंतर जाऊया आम्ही गंगेवर. तुम्हाला मी दाखवलं किती भारी डेकोरेशन केलं आहे. लेट्स गो. फेमस बघा किती भारी वाटतंय, एस्थेटिक वाटतंय ना. ते पेंट करतात ना तसं वाटतं एकदम, ते वॉयलेट आणि जसे ते शेड्स. वा नाही, मोस्टली ना विंटर सीझनमध्ये असंच क्लायमेट होत असतं ॲक्च्युली. आणि ते सध्याकडे आत्ता खूप जास्त सगळीकडे आत्ता गडबड आहे, बिकॉज आज देवांची दिवाळी म्हणतात तसं सगळं आहे. आणि हे बावट वैरेश. सो गाईज आता आम्ही आलो आहे कपालेश्वर मंदिर. भेट होती, एवढी गर्दी होती सगळीकडे. हे बघा असे ना, हे मोराचं प्लीज सगळे कार्तिक स्वामीला पण जातात. आणि ॲक्च्युली आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी जाणार आहे आम्ही, जे सगळे आत्ता जात आहे. आम्ही सगळं उलटच करत असतो माहिती आहे का. असं वाटतंय स्वर्गात आलं. ओय बाबा, ही वॉज टचिंग मी. त्या माणसाला वाटलं की मी कोण. वाव गाईज, वाटतंय की स्वर्गात आलोय बाई साब. हा कळस मस्त गाईज, हे बघा सगळीकडे मस्त दिवे. आम्ही इतके इंटरनॅशनल एसी मध्ये आणि उलट्या साईडनी जातोय माहित नाही का. आणि जागा बघा आहे बघा. हो भाई बघा, आम्ही जुगाडू मागच्या साईडनी जातोय. गाईज चलो. नाही दाखवू शकले बिकॉज तिथे मी समजा मी कॅमेरा उघडला असता ना तर मला शिव्या बसली असत्या. पीस मस्त वाटतंय ना. इतक्या शिव्या आत्ता पण आम्ही तिथे पाणी पडायला गेलो असं उलट्या साईडने, तरी आम्हाला शिव्या बसल्यात खूप घाणेरड्या पद्धतीने.
सो आता मी निघतोय. सिक्युरिटी असून सुद्धा, हा माणूस असून सुद्धा आम्ही मध्ये घुसलोय. इतके इंटरनॅशनल आहे. हा माणूस असून सुद्धा घुसले. शी यार किती वाईट आहे आपण. जिथे हे आवळ्याचं झाड आहे, आवळ्याच्या झाडाचीच पूजा करतात वाटतं. सो त्यामुळे आम्ही आता इकडे आलोय. त्याच्या झाडाची का पूजा करता मम्मी? वैकुंठ चतुर्दशी. हा, आवळ्याचं महत्व आहे. विष्णूचा वास असतो आवळ्याच्या झाडाखाली. ओके, म्हणून पूजा करतात. विष्णूच्या झाडाखाली कार्तिक महिन्यात वास जातो आवळ्यावरती असं लिहिलं. ओ हे बघा काही कसं, म्हणून आवळ्याचं महत्व असतो. आणि हे बघा बॉम्बेचा इंटरनॅशनल. हे बघा, अगं मग कुठं आता संभाळायचं. अरे फुस होऊन गेलं इथे. मग सोनी काकू इजले जाऊ दे काडी पेटी देऊ का. हे लागले बॉम्बेचा इंटरनॅशनल लाईटर पेटलाय गाईस. आणि सोनी काकूने 2 मिनिटात इज्जत काढली. लाईटर देऊ का म्हणते. हा, तिला दडदड होतीये थोडी. एवढ्याचं झाड आहे गाईस. ती गाईस बघ कशी भेटली ही शानी कुची. तिथं बाई अंगावर आले ना. सांग. बेलाचं झाड आहे हे. ओके, बेलाचं झाड कशाच हे जास्त बेल कसं शंकराला आपण बेल वाहतो त्याचं. ओके, हे बघा इकडनं घेऊन. ओके, हे आजी आपल्याला सपोर्ट करताय. हे बघा, वाव. आणि काही झाड किती मस्त आहे. असा वाडा आहे, घर आहे का, वाडा आहे का हा ना. असं मस्त घर आहे. आणि ते दोन्ही मंदिर आहेत मस्त. ते कपालेश्वरच्या इथेच आहे. आणि काही आम्ही निघालो इथून. आणि गर्दी तर तुम्ही बघू शकतात इथे. ट्रॅफिक असती आणि ह्या अशा मोठ्या गाड्या घुसलो की झालं. राहणार होतं पण माझं असं की नाही, नो रिस्क. दाखवताना आला आम्ही खूप सर्कस करून आपलं हे इतकं धाडधूड इकडून तिकडून गाडीतून घुसून बिसून. खूप गर्दी आहे, फालतू सारखी गर्दी. चलो, हे सगळं पाडलंय. तुम्हाला मी दाखवलं होतं ना गणपतीच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघितलं असेल ते. आणि गर्दी बघा, ही अशीच गर्दी असते नेहमी. आणि हे बघा गणपतीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ते. आणि आता तोडलंय ते सगळं. सॅड. हे मी रीलमध्ये बघितलं होतं ॲक्च्युली आधीच, पण मम्मी आता सांगितलं. पण वाव, एक फोटो तो बनता आहे यार. वाव, काय भारी वाटतंय हे. मम्मी 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 गॉट कन्फ्यूज बाय हर. हा ठीक आहे, चला गाइस. डायरेक्ट मारी. मी आमची टूर बनली आहे, टूर गाईड. आणि ते आम्हाला सगळं दाखवते आणि आम्हाला सांगते पहिलं इथं जाऊया, पहिलं तिकडे जाऊया. आता आम्ही चाललो आहे देवीला. आम्ही इथे करणार होतो दिव्यांचं, शक्य नाही कारण की खूप गर्दी आहे. आम्ही आता चाललो आहे देवीला. बघा सजवलं आहे दिव्यांनी मस्त. हे बघा, हे असे वरचे नाही होणार. हे बघा मोराचं पीस वेगळंच वाटतं जरा. सगळे असे मोराचे पीस घेत आहेत. हे होतं तुम्हाला जे मागून दाखवत होते आता, हे पीस आहे. आणि सगळे नुसतीकडे गडबड गडबड गडबड. हे बघा सगळे मोराची पीस घेऊन भारी. एक मिनिट, मी फक्त कॅमेरा, आता मला नाही माहिती हे रेकॉर्ड कसं होत आहे. प्लीज माझ्या अँगल्सवर जाऊ नका. बेर मी देवीला आलोय. वाव, सांग्यावरच्या देवीला आलो. आणि इथं पण आहे बघा.
किती मस्त स्वस्तिक काढलाय ह्या दिव्यांनी, भारी काढलाय मस्त. सगळीकडे परत गर्दी गर्दीच गर्दी, सगळीकडे गर्दी. ती मुलगी माझ्याकडे बघत होती. जस्ट लुक ॲट दिस थिंग. बाईस शेकुटी झाली आहे काकूंची शेकुटी. गाईज मी हरवली आहे, मला नाही माहिती ह्या कुठे गेल्यात. एक मिनिट फक्त ते तुम्हाला म्हणत होते की पाऊस शेकुटी मी कुठे गेलेत. हां पैसा बी इथे नशीब, मला वाटलं मी हरवले. मी इथे चप्पलची इथे उभी होती, मला असते की ठीक आहे कुठे नाही म्हणजे गेल्या तरी पण त्या इथे येतीलच. नशीब या इथेच मेरे फाटली नाही ऑब्विसली, मज्जा करते. ते बघा या इथेच नशीब. मी इकडे तिकडे बघत होते त्यांना. डेंजर रूप बघा ना किती गोंडस वाटतंय, आनंदी वाटते नाही, खूप आनंदित वाटते. डोळे बघा तिथे मस्त ना. आम्ही पहिले हां लहान असताना इथे फटाकडे उडवायचो रात्री. हे नारो शंकराचं मंदिर आहे गाईस. मंदिर आहे, कार्तिक पौर्णिमेला दिवे लावायचो म्हणजे, आणि फटाकडे पण उडवायचं खूप सारे. तिची आठवण आहे ही. आणि मी माझा हा एक ब्लॉग पण इथे मी शूट केलेला, नाशिकच्या काही काही गोष्टी मी दाखवल्या होत्या. तेव्हा मी हे मंदिर कव्हर केलेलं. मी इथंच बसून तेव्हा व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला मी ते मंदिरमध्ये सॉरी दुकान मी तुम्हाला म्हणलेले. हे बघा हे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे होते जे ते काय पालगाडा काहीतरी, हां ते लहान मुलांचे त्याच्यावर ते धरून ते चालायला शिकतात त्या गोष्टी त्या आजोबांकडे होते. मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला नसं म्हणजे तुम्ही ब्लॉग परत पिन करेलच, सो तो जाऊन बघा. आणि तुम्ही नाशिकमध्ये आले तर ते ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. नारो शंकराच्या एक्झॅक्टली त्याच लाईनमध्ये इथे आहे ते मंदिर. लेत मध्ये मंदिरात जायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला असं इथे बसू आहे. बघा तुम्हाला इकडचा सीन दाखवते. जस्ट लुक ॲट दिस. हे बघा वाव, रिफ्लेक्शन काय भारी वाटते, डेंजर भारी वाटते. हे बघा असे दिवे लावलेत सगळीकडे मस्त. सगळे तिकडे त्या बायका दिवे लावतात. आज देवांची दिवाळी असं म्हणतात. ब्लर होतंय. जय ब्लर का होतंय माहित नाही मला, पण हे बघा रिफ्लेक्शन किती वाटतंय, किती पेंटिंग केल्यासारखं वाटतंय आत्ताचं. तुम्ही गंगेवरचे पेंटिंग्स बघितलेत का नाही कधी कोणाच्या आर्टिस्टचे मला नाही माहिती, बट हे असे दिसतात सेम असे. फेसेस ब्लर असतात, फक्त तिथे बसले ते असं दाखवतात. आणि ते दिव्यांचं जे रिफ्लेक्शन पाण्यात उतरलं आहे एक नंबर, एकच नंबर गाईज, एक नंबर. हे बघा हे रियालिटी आहे आणि हे पेंटिंगवाला पिक्चर आहे. आणि एक मिनटं ते मंदिर तर तुम्हाला दाखवलंच नाही, किती भारी वाटतंय ते. ॲक्च्युअली खूप भारी वाटतंय तिथे सगळं मस्त. खूप 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 जास्त खराब आहे. गंगेची काही काळजी घेतली जात नाही आहे, पण ठीक आहे. जेव्हा ह्या मुद्द्यावर मी काही बोलणार असे विषय होऊन जाईल आणि मला कॉपीराईट पण बसू शकतो, त्यामुळे मी काही बोलणार नाही या गोष्टीवर. बट ह्या गोष्टी करणं खूप चुकीचं आहे एवढं फक्त म्हणेल बस. आणि आपण काय करू शकतो तर आपण ह्या गोष्टी परत ह्याच्यामध्ये काही टाकणं बिकणं जे चालू आहे हे आपण नाही करायचं, तेवढं करू शकतो. सुरुवात आपल्यापासून असते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मी अशाच माझ्या अष्टविनायकवाल्या एका ब्लॉगमध्ये स्टार्टिंगचा मी एक ब्लॉग केलेला अष्टविनायकचा, तिथे पण मी एका बाईला खूप ओरडले होते. तो पण ब्लॉग मी पिन करेल, जसं तुम्ही कोणी बघितला तर नवीन सबस्क्रायबर्स असतील ते, तर तेव्हा पण मी त्या बाईला खूप बोलले होते. सो ते पण तुम्ही बघा, तो ब्लॉग पूर्ण बघा, ते नाही पूर्ण बघा त्या गोष्टी. आणि येस ओ वाव, जस्ट लुक ॲट दिस. लाईफमध्ये असंच असतं ना, पूर्ण डार्क स्काय आणि फक्त एक होप, अशा ह्या मस्त कंदिलीसारखी की सगळं नीट होईल ॲट द एंड. इंटरनॅशनल. आणि इथेच आम्ही दिवे लावतोय देवाच्या मंदिराच्या इथेच, जिथे सगळ्यांनी लावलेत. हे बघे छोटी छोटी मुलं मस्त वाती लावत आहेत ते. इथे आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय, आणखी हवा आहे खूप जास्त.
लागलाय फायनली. थोडी हवा कमी झाली हे बघा. माचीसचा कमाल बघा, एवढ्या लावलेत. सोनी काकूची माचीस आणि मम्मीचं इंटरनॅशनल लायटर लावलंय. मम्मी फास्ट कमॉन काय म्हणत काय बोल 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 ना. हवेली नाही राहते. हा पण ते बघ तिचे बघ काय खपा खपला होती. कॉम्पिटिशनला लागली त्याची काय. सोनिका सगळे तिला लावायचे आहेत गाईस. हे बघा ती पूर्ण तिथपर्यंत ती लाईन कम्प्लीट करून येणार. हे बघा मस्त फटाके सगळीकडे, मस्त वातावरण आहे गंगेवर, खूप भारी वाटतंय. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. तशी फक्त 7:15 झाले, असं वाटतं 8-9 वाजलेत. आणि हा दिवा बघा मस्त आम्ही निघालोय. हे आहे गोराराम मंदिर, वाड्यामध्ये आहे हे मंदिर. हे बघा इथे पण मस्त सजावट केली आहे दिव्यांचं. हे असं हा गोराराम आहे. जो तिकडे आहे तो काळाराम मंदिर आहे, म्हणजे काळाराम मंदिर. गोरा म्हणजे कलर पाहिजे. मध्ये असे हे असायचे, तिथे असे दिवे लावण्यासाठी स्पेस असायच्या ह्या. आणि ह्या खुंटी म्हणतात त्याला. ह्या पण जुन्या वाड्यांमध्ये खूप असायच्या खुंटी. हे असे हे स्ट्रक्चर, हे सगळे जुन्या वाड्याचे काय म्हणतात एलिमेंट्स म्हणू शकतो की ते रिप्रेझेंट करतं की हा एक वाडा आहे. तर हे डिझाईन अशा गोष्टी. ते गोराराम मंदिर आहे, तो वाड्यामध्ये ते मंदिर आहे. आता आम्ही चाललो इथून गल्लीमधून. का भारी वाटतंय ना. जेव्हा थंडी आलेली असते ना तेव्हा असं संध्याकाळचं वातावरण असे चिल्ड गार वाटत असतं. आणि हे असं वातावरण बापरे. चलो मी आता वाड्यावर मस्त आलो आहे. आणि इकडे पण आम्ही दिवे लावतोय देवाला. आणि हे बघा आमच्या वाड्यामध्ये पण यांच्या देवरी काय म्हणता मम्मी तू म्हणली आता देवरी ना. त्याला देवरी म्हणता. मी तुम्हाला दाखवलं ना आता त्याला. येस हे बघा असं मध्ये ठेवायचं, भारी वाटतं ना. गाईज आम्ही आता आलो आहोत घरी. आणि मम्मीने मला छोटीशी ट्रेट दिली. आम्ही आता दहीपुरी खाऊन आली आहे. काही सो मी हा व्लॉग इथेच सेंड करते. सो हा व्लॉग छोटू मिनी व्लॉग सारखा बघू, मिनी व्लॉगच झाला हा. पण मला तुम्हाला ते दाखवायचं होतं सगळं. सो त्यामुळे येस मी हा व्लॉग चालू केला आज. सो मी जे तुम्हाला स्किन केअर रुटीनचं आम्ही जे म्हणलो ना ते करणार आहे. बघू आता कधी टाईम मिळाला, आम्ही सगळे फ्री असो तेव्हा घरी असो तेव्हा करू ह्या गोष्टी. आणि आता करावी लागणार आहे ह्या गोष्टी बिकॉज माझ्या चुलत भावाचं लग्न आहे. सो या थोडेसे प्रेप्स ते करू. आणि तेव्हा परिधी आणि हे सगळेच येणार आहे, तो ते पण दाखवेल. सो येस हा व्लॉग मी इथे सेंड करते आहे. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल. अँड तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. ओके स्कैम हो गया इसके साथ. मी फ्लिप केला होता कॅमेरा. हो ठीक आहे. So till then guys, follow your dreams, be strong, do smile and feel the vibes. आणि सायराचा तो फेस